नमस्कार मित्रांनो, सांगताना एवढा आनंद होतोय का घंटागाडी कर्मचाऱ्यांनो फर्स्ट टाइम आज फुलांचं उधळण केलेलं आहे. प्रोग्रेस अलायन्स संस्थामार्फत तुमचं खूप अभिनंदन केलेलं आहे मित्रांनो. पूर्ण ब्लॉग पूर्ण बघा मित्रांनो. प्रोग्रेस अलायन्स ही एक अशी संस्था आहे जी व्यावसायिकांच्या 360 डिग्रीवर काम करते. त्यांचे बिझनेसचे एरियाज, फॅमिलीचे एरियाज, पर्सनल एरियाज या सगळ्यांवर प्रोग्रेस अलायन्स काम करते आणि त्याच्या सोबत प्रोग्रेस अलायन्स जे आहे ती सोशल आस्पेक्ट्स वर पण काम करते. सोशल आस्पेक्ट मध्ये जे लोक आपली सेवा देतात ती सुद्धा दखल घेते आणि त्यांच्यासाठी कृतज्ञता सुद्धा व्यक्त करते. आणि अजून सोशल जे दुसरे आस्पेक्ट्स आहे त्याच्यावर सुद्धा प्रोग्रेस अलायन्स काम करते. आणि ती नाशिक मध्ये ही संस्था मागच्या वर्षीच आलेली आहे आणि आता या संस्थेला 1.5 वर्ष या नाशिक मध्ये झालेलं आहे. आणि आज मी या घंटागाडीची गोष्ट करू तर ऍक्च्युली हे लोक जे आहेत ते सफाईवाले आहेत आणि कचरा आपल्याकडून घेऊन जातात. तर याहून मोठी गोष्ट नाही असू शकत की हे लोकांमुळेच आपण निरोगी आहोत आणि या लोकांमुळेच सगळीकडे स्वच्छता आहे आणि रोगराईपासून आपण सगळे लोक जे आहेत ते एकदम सुरक्षित आहोत. थँक्यू सो मच या सगळ्यांना. प्रोग्रेस अलायन्सच्या वतीने, प्रोग्रेस अलायन्सच्या 5000 एंटरप्रिनर्सच्या वतीने आम्ही लोक तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार मानतो. थँक्यू सो मच. कारण आमच्या घरातला जितका पण काही कचरा असतो, जे पण काही असतं ना सगळं, ते सगळं काही तुम्ही उठून घेऊन जातात आणि तुम्ही लोक तुमच्यामुळे घरात तर स्वच्छता असतेच पण त्याच्यासोबत बाहेर सुद्धा जे आहे ना ते सगळ्या ठिकाणी फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांमुळे ही स्वच्छता आहे. आणि तुमच्या सगळ्यांमुळे ही स्वच्छता आहे त्याच्यामुळेच आम्ही सगळे निरोगी आहोत. जर तुम्ही लोकांनी हे काम नाही केलं ना तर हे जीवजंतू आमच्या जवळपास जे सगळं काही घडेल ना, होईल ना, तर त्याच्यानंतर आमचे पण स्वास्थ्य जे आहे ते चांगले नाही राहणार. आज आम्ही निरोगी आहे, एकदम व्यवस्थित आहे, तर याच्यामध्ये तुमचा सगळ्यात मोठा वाटा आहे. कचरा करणारे लोक आम्ही लोक असतो पण सफाई करणारे लोक तुम्ही लोक असतो. तर हा जो एक आहे ना हा सगळ्यात मोठा फरक आहे. आणि त्यातल्या त्यात इतक्या सकाळपासून तुमची गाडी जी आहे ती प्रत्येक याच्यामध्ये फिरते, प्रत्येक ठिकाणी तुमची गाडी असते. सगळ्या ठिकाणचा कचरा तिथे बसून त्या गाडीत अक्षरशः मी बघितलेलं आहे, त्या गाडीत मागे बसून तुम्ही लोक तो कचरा घेतात आणि आम्ही लोक आमच्या घरातले असतो तर त्याला असं पकडतो आणि तुम्ही लोक त्या कचऱ्याला तिथे बसलेले असतात आणि तिथे सगळे लोक येऊन ते टाकतात. त्याचा वास, त्याचं ते सगळं काही तुम्ही झेलतात. खरंच हॅट्स ऑफ आहे तुमच्या जॉब, रिअली हॅट्स ऑफ. पाय फुकाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतो काढून टाक भीती. पाय फुकाटा रुतल काटा दिसल